चेंज होता है का? हो गया हो गया। तो गाइस हम लोग अभी जा रहे हैं रिवर राफ्टिंग के लिए। रिवर राफ्टिंग करायला जा रहे हैं। अरे ये तो धोती खोल रहा है। इन्क्लुडेड आहे पॅकेज मध्ये। म्हणून चालले नाही तर आम्हाला काही इंटरेस्ट नव्हता। आज एवढी थंडी नाही वाटत आहे, पण आता पाणी नदीत जाणार म्हटल्यावर विषय हार्ड आहे। आणि काय बाई मी तर चड्डी घातली गाइस। वीडियो बन रहा है भाई लोग। क्या बात कर रहे हैं? ओके 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 ओके। उतारो इनको, जल्दी उतारो, जल्दी रस्सी पकड़ा। हेलो हेलो, आप नहीं, आप एक ही उतरो यहाँ पे, जाओ जल्दी पकड़ो। पाँव नीचे मत लगाओ, पाँव मत लगाओ नीचे इसको। अब खींचो इनको ऊपर, खींचो। अरे खींचो खींचो इनको ऊपर, खींचो खींचो इनको ऊपर। एक बंदा इधर बस। उठाओ, छोड़ो मत, उठाओ भाई, पत्थर लगेंगे आगे। उठाओ जल्दी। इधर को दे दे, अकेला एक बंदा। आपको जाना है किसी को? भाई जंप कर दे, जल्दी कर, आगे टाइम कम है। ये जय हो। और मैम जाएंगे, आप ट्राई करेंगे? रस्सी। बहन डर गई, बहन डर गई, बहन डर गई। जल्दी जाओ भाई, इतना टाइम नहीं। ऑन है वीडियो, ऑन है, ऑन है। ये बात भाई को खींचो कोई। बाइक को खींच रहे भाई। इकडून देना। तिथे जस्ट आमची रिव्हर राफ्टिंग झालेली आहे आणि आता आम्ही चेंजिंग वगैरे करून आलो। ॲक्च्युली मोबाईल अलाउड नव्हता पाण्यामुळे, म्हणजे अलाउड होता पण आपापल्या रिस्कवर म्हटलं नको, कारण की त्यांनी गोप्रोमध्ये शूट केलेलं आहे। ते गोप्रोचा व्हिडिओ आता घेत होतो, तर त्याचा पण एक वेगळा सीन वेगळ्या ॲपमधून घ्यायला लागतात। तर आता परत फोन केला, कारण की 2-3च व्हिडिओ आले, बाकी चालले नाही। नशीब त्यांना आता डिलीट केलेलं नसावं म्हणजे झालं। आता तो येतोय दुसऱ्या राईडने खालती, परत पाण्यात येणार आहे तो दुसऱ्या लोकांना घेऊन, जो बोटवाला आहे। काय नाव? देवेंद्र नाव होतं। मस्त राईड झाली, उडी बिडी मारले पाण्यात, खूप मस्त मजा आली। पाणी खूप थंड होतं, आता गरम होतं पाणी, एकदम गरम, म्हणून उतरली नाहीस ना तू? मी उतरली होती, ही शेवटला उतरली एकदम, पण घाबरत 2 सेकंद पण नसलो उभं राहिलं। मी, प्रज्वल, चिन्या, विजय, आम्ही बाई डायरेक्ट उड्या मारल्या, जाम मजा आली। बघू व्हिडिओमध्ये आले असले तर व्हिडिओ नक्की टाकू आम्ही या ब्लॉगमध्ये। आणि मॅगी एक नंबर आहे, कारण की ते स्पायसी बनवलं, त्यांचा तो मसाला वगैरे वेगळा टाकून। सो येस, आता मॅगी वगैरे खाऊ आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया। हॅलो गाईज, वी आर इन कसोल राईट नाव। आता आलो इथे कसोल एक्सप्लोअर करायला। तर रिव्हर राफ्टिंग नंतर आम्ही लगभग आता 2 तास आम्ही ट्रॅव्हल केला त्याच्यातून, आणि आता कसोल व्हॅलीला आले, सॉरी कसोलला आले। आणि ते पार्वती व्हॅली आहे, ती तुम्ही बघू शकता। ही आहे पूर्ण पार्वती व्हॅली, त्या साईडचं पण दाखवू। ही आहे पार्वती व्हॅली। तर आम्हाला सजेस्ट केलं की आधी पार्वती व्हॅली बघून घेऊ, नंतर आम्ही लंच नाही केला आहे। तो लंच आम्ही आता बघू, कॅफे सर्च करतोय त्यासाठी। लंच बिंच करून काहीतरी स्नॅक्स करू, म्हणजे आता ऑलरेडी इव्हनिंग झाले, वाजलेत 2:15,
तर आम्हाला 5-5:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे. तर आम्ही काहीतरी खाऊन घेऊ कॅफेमधून आणि त्यानंतर मार्केट फिरू, कसोलवाले मार्केट. इथं ऑलरेडी बघा मार्केट बघू शकतो तुम्ही. हो बाई इंग्लिश चालू आहे. आणि संध्याकाळी आजचा सीन असा आहे की आज स्टे नाही आहे. आज कुठल्या हॉटेलमध्ये थांबायचं नाही. आज डायरेक्ट 8 वाजता इथून ट्रॅव्हल्स निघणार तर सकाळी 8पर्यंत ट्रॅव्हलिंग. अमृतसर, कसोल टू अमृतसर असं जायचं 12 तास. तर पूर्ण रात्र आता ट्रॅव्हल्समध्येच जाणार आहे. तर पूर्ण रात्र आज 12 तास अमृतसरला ट्रॅव्हलिंग करण्यात जाणार आहे. उद्या सकाळी मग डायरेक्ट आम्ही गोल्डन टेम्पलला जाऊ. पोचल्यावर फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता इथं घेतला वॉशरूम ब्रेक. आणि सुसू करायचे पण इथे 10 रुपये घेत आहेत, जे की आम्हाला कळत आहे येडे बनवत आहेत. त्यांना मराठी काही येत नाही. इथे समोर बघू शकता लेडीज टॉयलेट, जेंट्स टॉयलेट. सुसूचे कुठे पैसे घेत नाहीत माहिती ना. माहिती ना. हां आम्ही देणार पण नाही. हां गपचूप आता कल्टी मारू भाई, थांबण्यात काय अर्थ नाही. मागितलं तरी एवढे नाही देणार. गप 10-20 रुपये देऊ तेवढ्यात भाई. चलो आता घेतात मागे शेकोटी. आणि मोठंवालं काम ॲक्च्युअल 10वालं काम विजय करायला गेलाय. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. कसोल मार्केट फिरता फिरता एका अशा जागा आले भाई. ब्रिज दिसतोय. हे फक्त मी आता रील्स वगैरे मध्ये बघितलंय. पण इथून आणि अशी नदी वाहते. एवढं निळं पाणी आहे, जाम भारी. समोर व्ह्यू. ओ भाई इकडचा व्ह्यू तर खतरनाक आहे. वाव. भाई इथे राहायचं मन करते मला. तर जॉब वगैरे काय नसतं तर इथंच सेटल झालो असतो आयुष्यभर. सगळं सांगतो. फॉरेनर्स वगैरे आहेत, रायडिंग वगैरे गाड्या वगैरे घेऊन आलेत, सगळे एन्जॉय करतायत. आता मी 2 जणांना भेटलो. हाय गाईज, इकडे खूप फॉरेनर येत आहेत काय माहिती का. हा आणि नदी पण भारी आहे. ही नदीचं काय नाव होतं ते पार्वती. नदीचं नाव पार्वती आहे. मी पार्वती नदीबद्दल ऐकले रे, काहीतरी सर्च करायला लागलं. पार्वती नदी थोड्या वेळानंतर गायब होते. हा काहीतरी जटांमधून येते का काहीतरी असं नाव आहे शंकराच्या. हा काल आम्ही जेव्हा मनाली मॉल रोड वगैरे फिरून आलो, आमची गाडी पेट्रोल पंपच्या बाजूला लागलेली. तर तिथे एक बाईक रेंटिंगचं हे होतं, जिथे बाईक्स भेटतात वगैरे. तर तिथे आम्हाला 2 मुलं भेटली. आम्ही अशीच विचारपूस करत होतो बाई काही किती रुपये, कशा आलात. ते दोघं चालते म्हणजे असे फिल्म मेकिंगमध्ये ते आता. आणि तेच 2 मुलं आज आम्हाला अचानक तिथं कसोल मार्केटला भेटले, सेम मुलं. तर भाई कोइन्सिडन्स आहे, दुनिया खूप छोटी आहे, हे सांगायचं होतं. परत बोललो झालं आमचं. ते असेच रँडम आले, त्यांनी काय आयटिनरी नाही बनवली काय नाही. ते इथे आले, लोकल्सला विचारतात कुठे फिरायचं काय करायचं, आणि तसे ते फिरत असतात. भारी आहे, सही आहे, हे पण सही आहे. त्यांना विचारलं भाई जॉब करतं का बिझनेस, तर मग ते म्हटले फिल्म मेकिंगमध्ये ते दोघं पण काहीतरी करतात. सही आहे भाई, यही असली लाईफ जी रे. हम लोग वही अभी 2 दिवसानंतर ट्रिप समाप्त ते परत ते जॉब, तीच कॉर्पोरेट लाईफ, तेच करणं आहे. सॅटर्डे संडेचं वाट, मग वर्षातून एक ट्रिप अशी प्लॅन करा. आता आयुष्य जाणार आहे. Emotional damage. घर बनवायला दिले, बनवून झालं की येऊ राहिला काय. इथं आता इन्व्हेस्टमेंट केले तेवढीशी. हां मित्रांनो, आता आम्ही आलो आहे मणिकर्णच्या गुरुद्वाऱ्याला. आणि त्या बाजूला शिवमंदिर आहे. तर आधी शिवमंदिर आम्ही विजिट करू. मग ते काय काय म्हणतात, हॉट स्प्रिंग वॉटर आहे तिथे खालती, जिथे गरम पाणी येतं. तर त्यात आम्ही एक्सप्लोअर करतो आहे. आधी शिवमंदिरमध्ये चालू आहे, कारण की ते लवकर बंद होतं. आणि बघू आता, पहिल्यांदा मी कुठल्या गुरुद्वाराला येतो आहे, तर बघूया कसं एक्सप्लेअर होतं. आणि इथे कदाचित आम्ही लवकर निघणार 7-7:30ला. जर लंगर भेटला तर बेस्ट होईल, नाही भेटला तर ठीक आहे. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे गेस. सो इथूनच बघून घ्या.
झालं आता मणिकर्णचं दर्शन पण झालं आणि गुरुद्वारामध्ये पण जाऊन आलो. लंगर पण खाल्ला, थोडा प्रसाद खाल्ला, डाळ भात होता, छान होतं जेवण वगैरे आणि दर्शन पण खूप मस्त झाले. आता इथून आमचा डायरेक्ट 12 तासाचा प्रवास चालू होणार आहे. त्यातमध्ये डिनरला थांबू आम्ही कुठेतरी. ते बोलले हॉटेलचे की इन्क्लुडेड नाही, ते आमच्या पैशाने करावं लागेल. व्हिडिओ ब्लॉग तुमच्याकडे बघतो भावा, तेव्हा तुम्ही झोपलेला असं. नाही भाई, कोण झोपलेला असतं? कोण झोपतं? कोण झोपते, कोण गाणं घेतो आम्ही. मित्रांनो आम्ही पोहोचलोय मंडीला, परत मंडीला. आता इथे नाहीये थंडी. मंडीला आता आहे थोडीशी थंडी. मागच्या वेळेस नाही थंडी. मागच्या वेळेस आम्ही मंडेला होतो. मंडीला होतो मंडीला. अरे तुझ्या आता आम्ही जेवायला थांबले. आमचा डिनर होणार इथेच. काय माहित काय खाणार आहे, सगळे आता आजारी पडले. दाल खिचडी खायला, कारण एक पेशंट आजारी आहे. दाखवू का तुम्हाला? नाही, बघण्याच्या परिस्थितीत नाही येते तुम्ही. तर आता खाऊ आणि इथून आता परत अमृतसरला निघू. आणि आता गाणं घेतो ना गाडीमध्ये, आदल्याच पाहिजे मराठी. माझी बाई नुसतंच रेमट होत आहे, गाणं म्हटलं की नको. वाजले 10, 11 पर्यंतचा टाइम आहे. डिनर करू, फटफट निघू.